आताशी 2 वाजले, मग संध्याकाळी खेळायला भेटणार नाही, तुम्हाला बाहेर जायला पण नाही भेटणार आहे. आणि जान्हवी बाहेर उंगायला भेटणार नाही आणि विजू सोबत खेळायला भेटणार पण नाही. आणि अन्वय आम्हाला सोबत खेळायचं तर बाहेरून खेळायचं, समजलास? आपण घे खेळायला, नाही घेत ना मग तुला पण तिच्यासारखं ओरडणार, फक्त प्रेमाने सांगणार तुला. या पाहुणे कसे आहात? बरे आहात? हो. काका काकी काम करते ना, तुमचं काम करा चुपचाप, लय झोपेल मी. ती किती बडबड करते त्यांनी. काम करते मी. अंका जान्हवी आणि अन्वय तू पण. तुझ्या बाबांचा फोन आलाय. हॅलो, कुठे आहात? 6 वाजलेत, पोरं जेवायला पण बसले, पाहुणे येतात आता. 2 वाजले, पाहुणे पण आलेत ते तेवढ्यात. कधीच आले ते, संस्था तुम्हाला दी, लवकर या मग. म्हणून ते धिंगाला आला स्टेशनवर ना, मग धिंगाने नको आला तिकडे. मोबाईल हात पण नाही लावायचा अजिबात. जेवण येते ना खाता? नंतर शिकवतात, या अभ्यास कर मग. ती हेडफोन आहे तरी मागवले तुझे पप्पा, वापरतात का तरी? काय वापरतात तुझे पप्पानी? तीच पिशव्या का आता ती पिशव्यावर समजत नाही. ह्याच्या आधी काय वापरतच नाही कोण आणि उगाच चाललंय का? किती पेज पडले तिकडे? मग सांगितलं ना मला उद्या पेपर नको पाहिजे इथे. काय बसून तुम्हाला समजते पेपर नको पाहिजे इकडे मला गाडीवर. टीचर 2 वर्ष झाली. मला 2 वर्ष कोरोना समजली, कोरोना सांगते समजून आता तर असं कानवर ऐकतो माझं, हीच नाही ऐकते माझं. अहो हे बघा, तशी 2 वर्ष झाली, तिला सांगून सांगून थकले मी. ती काय करत टाइमपास करत बसते शाळेत, काय करत माहित नाही देवालाच. मग शाळेत काय करतेस? नाचतेस? जेवढा तेवढा अभ्यास पण कर. अन्वय बघ, लगेच पटापट देतो, लगेच त्याचा अभ्यास होतो. तो मम्मी झाला अभ्यास, मम्मी झाला अभ्यास, मम्मी झाला अभ्यास. तो बोले की मम्मी मला क्ले घ्यायचं, मम्मी मला क्ले घ्यायचंय. मी त्याला नाही बोलते तेव्हा तो ऐकतो तो पोरगा, तू नाही ऐकत. हा, बापाला घरी रडेल. पप्पा येईपर्यंत यातील आता अभ्यासाला बस बस. सगळं पसरणं नाही आवडते. मम्मी गादीच नाही घातली त्याच्यापेक्षा झोपडीच्या ब्लॉक्सवर टिकस अशी झोपली कपाटवर लेटून, अशी सोर्प सारखी वागते. बघत असेल ती. तुम्हाला फोन का करते कामावरून? मी तुला समजवते, टीचरच्या मोबाईल वरून मला कॉल नको करू जाऊ. तू माझं का डोकातेस ग जान्हवी? सांगितलं कळ ना तुला? तू काय कशी स्टँड करू उलट मारेन मी. तिला 7 वर्ष झाली, 5 दिवस झाले हिला बोलते मी. हिला बोलली मी कालच, 5 वर्ष सांगते तुला. हा आजचा दिवस, मग उद्या तुला शिकाले चोपून. उद्या येणार आहे तुझी काकी. जाऊ दे, नका ओरडू बहिणी. का ओरडू नका? किती ओरडत मी थकलीये. काय करू इथे या पोरीचा मी? आता येते मामा, आणि मग मामासोबत बोलेल, मामीसोबत बोलेल. मामाची ती कोणती वैभव मामाची मामी बोलत असेल.
मामी मला मम्मी ओरडत बसते, मामी मला मम्मी ओरडत बसेल. मम्मी तुला ओरडतच आहे. माम्या बोलतो. तरी चालेल मला चालेल. मी त्यांना बोलले तुम्ही घरी यावा, मला काय फरक नाही पडायचं. सांगू मी थकले. मी सांगतात का मी आता जे पप्पा आले ना की मी जाणार आहे आणि मला घेऊन डायरेक्ट कुठेतरी दुसरीकडे जाईल. मला इकडे नाही राहायचं. हिला सांगितलं तेवढं करा. मला नाही करायचं हिच्या पप्पांचं. मी तिला बोलले ना सरळ निघून जाईल. आता बॅग भरली माझी, सरळ निघून जाईल मी आत्ताची आत्ता. मला काही इथं फरक नाही पडते इतकं. अहो हिला 2 वर्ष सांगते काय ऐकते ती. 10 वाजले. मी 10 वाजता येते. हे जेवायला बसतात तन्मयीला जेवायला वाढतो तरी शशीकडे आते. आणि हा अन्वय खेचून येतो. मी तिला बोलते तुला खेचून नको येऊस, मी तिला प्रेमाने सांगते. तो ऐकतो. अहो याला सांगते मी 2 वर्ष झाले अजून हिला सांगते मी. हा चला. नाही आपल्याला इतकं काय हे नाही आहे. आपल्याला पाहिजे आपण डायरेक्ट घेऊ शकतो.